आता आपण काय बघणार आहे बघा, करोजन कंट्रोल बघणार आहे. त्यामध्ये फॅक्टर्स अफेक्टिंग करोजन. आता करोजनवर कोणते कोणते फॅक्टर अफेक्ट करतात हे बघणार आहे. द रेट अँड एक्सटेंट ऑफ करोजन ऑफ मेटल डिपेंड्स ऑन बोथ नेचर ऑफ मेटल अँड नेचर ऑफ सराउंडिंग. म्हणजे जो मेटलच्या करोजनचा जो रेट आहे, जे प्रमाण आहे, ते दोन्ही ह्याच्यावर पण डिपेंड असतं. त्यात नेचर ऑफ मेटल म्हणजे मेटलचं नेचर कसं आहे आणि नेचर ऑफ सराउंडिंग नेचरच्या सभोवताली म्हणजे निसर्गात वातावरण कसं आहे त्या मेटलच्या सराउंडिंग. फॉर एक्झाम्पल मोर ॲक्टिव्ह मेटल एक्झाम्पल आयर्न अंडरगो करोजन ऑन अ फास्टर रेट ॲज कम्पेअर्ड टू लेस रिॲक्टिव्ह मेटल एक्झाम्पल सिल्वर. म्हणजे जो मोर ॲक्टिव्ह मेटल असतो फॉर एक्झाम्पल आयर्न, त्याचं करोजन फास्ट होतं ॲज कम्पेअर्ड टू लेस ॲक्टिव्ह मेटल. म्हणजे जे मोर ॲक्टिव्ह मेटल असतात त्यांचं करोजन लेस ॲक्टिव्ह मेटलपेक्षा फास्ट होतं. अँड द ॲसिडिक एन्व्हायरमेंट इज मोर करोसिव्ह दॅन द अल्कलाइन. आणि जर एन्व्हायरमेंट ॲसिडिक असेल तर करोजन अल्कलाइन एन्व्हायरमेंटपेक्षा जास्त होतं. बघा करोजन कधी कधी जास्त होतं बघा. जर मोर ॲक्टिव्ह मेटल असेल तर त्याचं करोजन जास्त होतं. लेस ॲक्टिव्ह मेटलचं करोजन रेट कमी असतो. तसंच ॲसिडिक मिडियमचं नेचर असेल, सराउंडिंगला ॲसिडिक मिडियम असेल किंवा ॲसिडिक नेचर असेल तर कसं होणार, करोजन फास्ट होणार. तेच अल्कलाइन असेल तर करोजन कसं होणार, कमी होणार. मग फॅक्टर्स अफेक्टिंग द रेट ऑफ करोजन विथ रिस्पेक्ट टू नेचर ऑफ मेटल. आता विथ रिस्पेक्ट टू नेचर ऑफ मेटल बघूया. पहिला पॉईंट बघूया. द रेट अँड एक्सटेंट ऑफ करोजन ऑफ मेटल डिपेंड्स ऑन द फिजिकल अँड केमिकल नेचर ऑफ द मेटल. म्हणजे करोजन कसं होणार आहे त्याचा रेट आणि एक्सटेंट कशावर डिपेंड असतो, फिजिकल आणि केमिकल नेचर. कुणाचं नेचर असतं फिजिकल आणि केमिकल, मेटल तुमचा फिजिकली आणि केमिकली कसा बिहेव करतो त्यावर त्या करोजनचा रेट डिपेंड असतो. फॉलोइंग आर सम इम्पॉर्टंट फॅक्टर विच अफेक्ट द रेट ऑफ करोजन ऑफ मेटल. द फॅक्टर बघूया जे करोजनच्या रेटवरती काय करतात, अफेक्ट करतात. बघा पहिला फॅक्टर काय आहे, पोझिशन ऑफ मेटल इन EMF और गॅल्व्हॅनिक सेरीज. मेटलची पोझिशन बघणार आहे आपण. बघा इन गॅल्व्हॅनिक सेरीज मेटल्स अँड अलॉईज आर अरेंज्ड ऑन द बेसिस ऑफ देअर ऑक्सिडेशन पोटेन्शियल. गॅल्व्हॅनिक सेरीज असते त्यामध्ये मेटल आणि त्याचे अलॉईज हे कसे अरेंज केलेले असतात, ऑक्सिडेशन पोटेन्शियलनुसार अरेंज केलेले असतात, तसे ऑर्डर केलेले असतात. मेटल प्लेस्ड हायर इन द गॅल्व्हॅनिक सेरीज. आता ह्या गॅल्व्हॅनिक सेरीजमध्ये मेटल्स पूर्ण उंचावर असतात म्हणजे हायर पोझिशनला असतात. हॅव ग्रेटर टेंडन्सी टू अंडरगो ऑक्सिडेशन. ते हायर पोझिशनला काय असतात, कारण त्यांचा ऑक्सिडेशन जाण्याची टेंडन्सी यांची काय असते, जास्त असते. दिस मेटल हॅव टेंडन्सी टू बिकम ॲनोड. त्यामुळे या मेटलकडे काय टेंडन्सी असते की ॲनोड म्हणून बिहेव करण्याची या मेटलची टेंडन्सी असते. आणि हेन्स ग्रेटर इज देअर रेट ऑफ करोजन. त्यामुळे त्याचा करोजनचा रेट काय असतो, जास्त असतो. बघा मेटल प्लेस्ड हायर इन द गॅल्व्हॅनिक सेरीज. गॅल्व्हॅनिक सेरीजमध्ये मेटल हा हायर प्लेसला असतो का, तर तो इझिली ऑक्सिडेशनला जातो. इट इझिली अंडरगो ऑक्सिडेशन. दीज मेटल हॅव टेंडन्सी टू बिकम ॲनोड. मग ते काय म्हणून बिहेव करतात, तर ॲनोड म्हणून बिहेव करतात. आणि ॲनोडचं करोजन काय होतं, फास्टर होतं. Thus, extent of corrosion depends upon the position of the metal in the galvanic series. म्हणजेच काय तर करोजनचा रेट कशावर डिपेंड असतो, किती जास्त होणार का कमी होणार, तर गॅल्व्हॅनिक सेरीजच्या सेरीजवरती डिपेंड असतो. व्हेन टू डिसिमिलर मेटल आर इन इलेक्ट्रिकल कॉन्टॅक्ट. ज्यावेळी दोन वेगळे मेटल हे एकमेकांच्या इलेक्ट्रिकल कॉन्टॅक्टमध्ये असतात, देन द रेट ऑफ करोजन डिपेंड्स ऑन द डिफरन्स इन देअर पोझिशन इन गॅल्व्हॅनिक सेरीज. मग करोजनचा रेट कशावर डिपेंड असतो, तर त्यांच्या गॅल्व्हॅनिक सेरीजमध्ये जितका डिफरन्स असणार आहे पोझिशनमध्ये तितका काय असणार, त्यांचा रेट ऑफ करोजन असणार आहे. ग्रेटर द डिफरन्स म्हणजे डिफरन्स जर जास्त असेल तर ॲनोडवरती करोजन पण काय होणार, जास्त होणार. डिफरन्स कमी असेल तर ॲनोडवर करोजन कमी होणार. बघा व्हेन टू डिसिमिलर मेटल आर इन इलेक्ट्रिकल कॉन्टॅक्ट देन द रेट ऑफ करोजन डिपेंड्स ऑन डिफरन्स इन देअर पोझिशन इन गॅल्व्हॅनिक सेरीज. गॅल्व्हॅनिक सेरीजमध्ये ज्या त्यांच्या पोझिशन आहेत त्यांच्यातला डिफरन्सवर काय असणार, त्यांचा करोजनचा रेट डिपेंड असणार. जितका डिफरन्स जास्त असेल तितकंच करोजन जास्त होणार. आणि हे करोजन कुठं होतं, तर ॲनोडवरती होतं. रिलेटिव्ह एरिया ऑफ ॲनोड अँड कॅथोड. व्हेन टू डिसिमिलर मेटल आर इलेक्ट्रिकली कनेक्टेड. ज्यावेळी दोन वेगळे मेटल हे इलेक्ट्रिकली कनेक्टेड असतात, देन द रेट ऑफ करोजन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू रेशो ऑफ द एरियाज ऑफ कॅथोड अँड ॲनोड. म्हणजे दोन वेगळे मेटल ज्यावेळी तुम्ही इलेक्ट्रिकली कनेक्ट करता त्यावेळी त्या करोजनचा रेट कशावर डिपेंड असतो, तर एरियाज ऑफ द कॅथोड अँड ॲनोड. आता बघा करोजन बिकम सिव्हिअरली हाय. करोजन जास्त कधी होतं, इफ द एरिया ऑफ ॲनोड इज स्मॉल अँड द कॅथोड एरिया इज लार्ज.
जर ॲनोडचा सरफेस म्हणजे एरिया जर कमी असेल आणि कॅथोडचा सरफेस जर जास्त असेल तर करोजन कसं होतं, जास्त होतं, सिव्हिअरली हाय. द लार्जर कॅथोड एरिया क्रिएट्स ग्रेट डिमांड ऑफ इलेक्ट्रॉन. लार्ज कॅथोड एरिया काय करतो, जास्तीत जास्त इलेक्ट्रॉनची डिमांड करतो, म्हणजे त्याला जास्त इलेक्ट्रॉन्स लागतात. विच कॅन बी फुलफिल्ड बाय द स्मॉलर ॲनोड एरिया. जी डिमांड कोण पूर्ण करतं, तर ॲनोड पूर्ण करतो. म्हणजे त्याच्या स्मॉलर पार्टवरून काय जात असतात, इलेक्ट्रॉन्स जात असतात. कुठे जात असतात, तर कॅथोडकडे, बाय अंडरगोईंग करोजन ऑन अ फास्टर रेट. म्हणजे जसं ॲनोडचं करोजन होत असतं तसं काय होत असतं, जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन ॲनोडमधून कॅथोडच्या सरफेसवर मूव्ह होत असतात. बघा आता प्युरिटी ऑफ मेटल. प्युरिटी म्हणजे काय, तर त्याची शुद्धता. बघा प्रेझेन्स ऑफ इम्प्युरिटी. इम्प्युरिटी म्हणजे अशुद्धता. प्रेझेन्स ऑफ इम्प्युरिटी इन मेटल. जर मेटल तुमचा इम्प्युअर असेल तर काय होतं बघा, प्रेझेन्स ऑफ इम्प्युरिटीज इन मेटल इन्क्रीजेस द रेट ऑफ करोजन. जर तुमचा मेटल इम्प्युअर असेल तर त्यामुळं काय होणार, तुमचा करोजनचा रेट वाढणार. इफ द इम्प्युरिटी आर स्मॉल particles of other metal, it causes formation of small galvanic cell. If the impurities are the small particle of other metal, म्हणजे impurities कशा असतील तर दुसऱ्या मेटलच्या काय असतील, स्मॉल पार्टिकल्स असतील, देन काय होणार, इट कॉजेस द फॉर्मेशन ऑफ स्मॉल गॅल्व्हॅनिक सेल. समजा त्या मेटलमध्ये दुसरे मेटल आहेत ॲज अन इम्प्युअर मेटल म्हणून, तर तिथं काय तयार होणार, एक लहान लहान काय तयार होणार, गॅल्व्हॅनिक सेल तयार होणार. द ॲनोडिक पार्ट फॉर्म गॅल्व्हॅनिक सेल गेट्स करोडेड. मग गॅल्व्हॅनिक सेलकडनं जो ॲनोडिक पार्ट तयार केलेला असणार आहे त्यामुळे काय होणार आहे, तो मेटल तुमचा करोड होणार आहे. बघा आता चौथा काय बघा, हायड्रोजन ओव्हर व्होल्टेज. द ओव्हर व्होल्टेज ऑफ अ मेटल इन अ करोसिव्ह मीडियम इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द रेट ऑफ द करोजन ऑफ मेटल. म्हणजे जर ओव्हर व्होल्टेज दिलं तुम्ही मेटलला, म्हणजे प्रमाणापेक्षा जास्त व्होल्टेज जर तुम्ही पास केलं मेटलमध्ये इन अ करोसिव्ह मीडियम, करोसिव्ह मीडियममध्ये तुम्ही मेटलला ओव्हर व्होल्टेज दिलं तर ते कसं असतं, इन्व्हर्सली प्रपोर्शनल असतं. कुणाच्या, द रेट ऑफ करोजन ऑफ मेटल. म्हणजे रेट ऑफ करोजनच्या मेटलसाठी ते कसं प्रपोर्शनल असतं, तर इन्व्हर्सली प्रपोर्शनल असतं. फॉर एक्झाम्पल द हायड्रोजन ओव्हर व्होल्टेज इज 0.7 व्होल्ट. हायड्रोजनचं ओव्हर व्होल्टेज किती आहे, 0.7 व्होल्ट आहे. मग ते कुठं पास केले, वेन झिंक मेटल इज प्लेस्ड इन 1 मोलर सल्फ्युरिक ॲसिड. तुमचा झिंक मेटल कशात प्लेस केला आहे, 1 मोलर सल्फ्युरिक ॲसिडमध्ये प्लेस केला आहे आणि त्याचं व्होल्टेज तुम्ही किती पास केले, त्याला 0.7 व्होल्ट. द रेट ऑफ करोजन इज फाउंड टू बी अ लो. मग करोजनचा रेट काय होतो, तुम्हाला कमी बघायला मिळतो. ऑन ॲडिंग अ स्मॉल अमाऊंट ऑफ कॉपर सल्फेट इन सल्फ्युरिक ॲसिड. जर त्या सल्फ्युरिक ॲसिडमध्ये स्मॉल अमाऊंटमध्ये कॉपर सल्फेट जर तुम्ही ॲड केलं, देन द हायड्रोजन ओव्हर व्होल्टेज इज रिड्यूस्ड. हायड्रोजन ओव्हर व्होल्टेज काय होतं, रिड्यूस होतं. कितीनं रिड्यूस होतं बघा, 0.7 गेट रिड्यूस टू 0.33 व्होल्ट. द रेट ऑफ करोजन ऑफ झिंक इज इन्क्रीज्ड. म्हणजे त्यांना काय म्हणायचं आहे, एक डायरेक्टली प्रपोर्शनल असतं, एक इन्व्हर्सली प्रपोर्शनल असतं. समजा जर हे व्होल्टेज डायरेक्टली प्रपोर्शनल असतं तर व्होल्टेज जर वाढलं असतं तर करोजनही वाढलं असतं. जर डायरेक्टली प्रपोर्शनल असतं तर. इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे म्हणजेच काय, व्होल्टेज वाढलं तर करोजनचा रेट कमी असणार किंवा करोजन वाढलं तर व्होल्टेजचा रेट कमी असणार. एकमेकांना काय असणार, ते इन्व्हर्स असणार, म्हणजे व्यस्त असणार. तो ओव्हर व्होल्टेज ऑफ अ मेटल इन अ करोसिव्ह मीडियम इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द रेट ऑफ करोजन ऑफ अ मेटल. मग यांनी पहिला काय केलेलं बघा, तर 1 मोलर सल्फ्युरिक ॲसिडचं सोल्युशन होतं, त्यात झिंक मेटल डीप केलेला होता आणि मग त्यातून हायड्रोजन ओव्हर व्होल्टेज 0.7 व्होल्टचं पास केलेलं होतं. नंतर काय केलं, त्याच सल्फ्युरिक ॲसिडमध्ये त्यांनी काय ॲड केलं, स्मॉल अमाऊंटमध्ये कॉपर सल्फेट ॲड केलं. मग कॉपर सल्फेट ॲड केल्यानंतर काय झालं, जे व्होल्टेज आहे हायड्रोजनचं ते कमी झालं. 0.7चं इथं किती झालं, 0.33 व्होल्ट झालं. मग ते तसं झाल्यानंतर काय झालं, द रेट ऑफ करोजन विल बी, द रेट ऑफ करोजन ऑफ झिंक इज इन्क्रीज्ड. म्हणजे जे झिंकचं करोजन आहे ते काय झालं, वाढलं. आता पाचवं बघा, फिजिकल स्टेट ऑफ मेटल. तर मेटलची फिजिकल स्टेट. द टेंडन्सी टू अंडरगो करोजन इज फाउंड टू बी मोर इन मेटल्स. म्हणजे करोजनमधनं जाण्याची टेंडन्सी ही मेटलची जास्त असते. विच हॅव स्मॉलर ग्रेन साईज. ज्यांची साईज किती असते, स्मॉल असते. दिस इज ड्यू टू द फॅक्ट दॅट स्मॉलर द ग्रेन साईज लार्जर इज द एक्सपोज्ड सरफेस एरिया. म्हणजे ग्रेन साईज जितकी लहान असेल तितकाच सरफेस एरिया जास्त एक्सपोज होणार. स्ट्रेस्ड अँड अनस्ट्रेस्ड पार्ट ऑफ द मेटल.
बघा, प्रेझेन्स ऑफ स्ट्रेस्ड अँड अनस्ट्रेस्ड पार्ट्स इन सेम मेटल इन्क्रीजेस द रेट ऑफ करोजन. बघा, स्ट्रेस म्हणजे काय आणि अनस्ट्रेस्ड पार्ट म्हणजे कुठला? बघा, करोजन ऑकर ॲट द स्ट्रेस्ड पार्ट ऑफ द मेटल. म्हणजे करोजन कोणत्या पार्टवर होतं? तर स्ट्रेस्ड पार्ट ऑफ द मेटल. अनस्ट्रेस्ड पार्ट बिहेव्ज ॲज अ कॅथॉड. बघा, स्ट्रेस्ड पार्ट जो असतो तो काय म्हणून बिहेव करतो? तर ॲनोड. आणि ट्रेस्ड जो पार्ट असतो तो काय म्हणून बिहेव करतो? कॅथोड. कॅथोडचं काय होत नाही? करोजन होत नाही. आणि जो स्ट्रेस्ड पार्ट असतो त्याचं काय होणार? करोजन होणार. Unstressed part behaves as a cathode and stressed part behaves as an anode. The atoms of the stressed part becomes excited and makes the part as a anodic. म्हणजे स्ट्रेस्ड पार्टवरचे जे ॲटम काय होणार आहेत ते एक्साइट होणार आहेत आणि इलेक्ट्रॉन लूज करणार आहेत. म्हणजेच ते काय करणार आहेत? मेक द पार्ट ॲज अ ॲनोडिक. बघा, आता 7वा, नेचर ऑफ द सरफेस फिल्म. सरफेस फिल्म कशी पाहिजे? प्रोडक्ट ऑफ करोजन. बघा, इफ द सरफेस फिल्म म्हणजे मेटलची तुमचा जो सरफेस आहे त्याचं जे कोटिंग आहे त्याला काय म्हणायचं? सरफेस फिल्म. इफ द सरफेस फिल्म करोजन प्रोडक्ट इज स्टेबल. म्हणजे जिथं तुमचा करोजन होणार आहे तो तुमचा करोजन प्रोडक्ट आहे गंज चढलेला, तो कसा पाहिजे? तुमचा स्टेबल पाहिजे. स्टेबल, इनसोल्युबल अँड नॉन पोरस. म्हणजे जो गंज करून एक लेयर तयार झाला आहे तो कसा पाहिजे? स्टेबल पाहिजे. इनसोल्युबल पाहिजे म्हणजे विरघळणार नाही पाहिजे कशात. आणि नॉन पोरस पाहिजे म्हणजे त्याला काय नसले पाहिजेत? होल नसले पाहिजेत. म्हणजेच तो कसा असला पाहिजे? नॉन पोरस. मग जर असा असेल तर तो काय म्हणून बिहेव करणार? इट ॲक्ट ॲज अ प्रोटेक्टिव्ह लेयर अँड प्रोटेक्ट्स द मेटल फ्रॉम फर्दर करोजन. मग तो काय म्हणून बिहेव करणार? तर तो प्रोटेक्टिव्ह लेयर म्हणून बिहेव करणार. जो कशापासून प्रोटेक्ट करणार मेटलला? परत करोजन होऊ नये म्हणून तो काय करणार? मेटलला प्रोटेक्ट करणार. आता एक्झाम्पल काय आहे बघा? टिटॅनियम, ॲल्युमिनियम अँड क्रोमियम. इफ द प्रोडक्ट ऑफ करोजन सरफेस फिल्म इज पोरस. बघा, ह्याच्याच अपोजिट जर सरफेस फिल्म कशी असते? पोरस, वोलाटाईल अँड सोल्युबल. इट डज नॉट प्रोटेक्ट द मेटल फ्रॉम द फर्दर करोजन. मग त्यांनी काय केलं नसतं? त्या मेटलचं करोजन होण्यापासून त्या मेटलचं ते थांबवू शकले नसते. आता एक्झाम्पल काय आहे? आयर्न, झिंक आणि मॅग्नेशियम. बघा, आता फॅक्टर्स अफेक्टिंग द रेट ऑफ करोजन विथ रिस्पेक्ट टू नेचर ऑफ द एन्व्हायरमेंट. बघा, the rate and extent of corrosion of metal is affected by the various factors presenting in surrounding of the metal such as. म्हणजे मेटलच्या सराउंडिंगमध्ये जे ॲटमॉस्फिअर असतं त्या ॲटमॉस्फिअरचा सुद्धा, त्या एन्व्हायरमेंटचा सुद्धा करोजनमध्ये फार मोठा हात असतो. बघा, त्याचा सुद्धा करोजनवर काय होतो? परिणाम होत असतो. बघा, पहिलं काय आहे? टेम्परेचर. तापमानाचं काय होतं बघा. आता जनरली द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन इन्क्रीजेस विथ राईज इन टेम्परेचर. मग केमिकल रिॲक्शनचा रेट कसा वाढतो? जसं टेम्परेचर वाढेल तसं केमिकल रिॲक्शनचा काय होतो? रेट वाढतो. देअरफॉर द रेट ऑफ करोजन ऑल्सो इन्क्रीजेस ॲट हायर टेम्परेचर. त्यामुळे काय होतं? ॲट हायर टेम्परेचरला करोजनचा रेट काय होतो? वाढतो. आता बघा, ह्युमिडिटी. ह्युमिडिटी म्हणजे काय? तर आर्द्रता. ग्रेटर इज द ह्युमिडिटी इन सराउंडिंग ऑफ द मेटल हायर द रेट ऑफ द करोजन ऑफ मेटल. ग्रेटर म्हणजे काय? ह्युमिडिटी जितकी सराउंडिंगमध्ये जास्त असेल तितकंच काय असणार? मेटलच्या सराउंडिंगमध्ये जितकी ह्युमिडिटी जास्त असेल तितकंच काय असणार? त्याचा रेट ऑफ करोजन ऑफ मेटलचा हायर असणार म्हणजे जास्त असणार. दिस इज ड्यू टू द फॅक्ट दॅट मॉइश्चर प्रेझेंट इन ॲटमॉस्फिअर. म्हणजे जे मॉइश्चर प्रेझेंट असतं ॲटमॉस्फिअरमध्ये ते काय म्हणून बिहेव करतं? ॲक्ट ॲज अ सॉल्वंट. ॲक्ट ॲज अ सॉल्वंट अँड डिझॉल्व गॅसेस लाईक. ते सॉल्वंट म्हणून ॲक्ट होतं म्हणजेच एक लिक्विड मीडियम म्हणून ॲक्ट होतं. अँड डिझॉल्व गॅसेस. आणि गॅसेसना काय करतं? डिझॉल्व करतं. कोणकोणते गॅसेस डिझॉल्व करतं बघा? डिझॉल्व गॅसेस लाईक O2, H2S, SO2 अँड साल्ट. डिझॉल्व म्हणजे काय? विरघळणे. बघा, ग्रेटर इज द ह्युमिडिटी इन सराउंडिंग ऑफ मेटल हायर द रेट ऑफ करोजन ऑफ मेटल. ह्युमिडिटी जास्त असेल करोजन पण जास्त असणार. दिस इज ड्यू टू द फॅक्ट दॅट द मॉइश्चर प्रेझेंट इन द ॲटमॉस्फिअर ॲक्ट ॲज अ सॉल्वंट. जे तुमच्या ॲटमॉस्फिअरमध्ये मॉइश्चर आहे ते काय म्हणून बिहेव करणार? सॉल्वंट म्हणून बिहेव करणार. आणि त्यामुळे त्याच्यात काय होणार? गॅसेस डिझॉल्व होणार. सच अ सोल्युशन बिहेव्ज ॲज अन इलेक्ट्रोलाइट. हे सोल्युशन काय म्हणून बिहेव करतं? इलेक्ट्रोलाइट म्हणून बिहेव करतं. अँड सेट अप द इलेक्ट्रोकेमिकल सेल विच अल्टिमेटली लीड्स टू द वेट ऑर इलेक्ट्रोकेमिकल करोजन ऑफ मेटल. आणि काय सेट करते? की इलेक्ट्रोकेमिकल सेल सेट करतो जो काय म्हणून बिहेव करतो? विच लीड टू द वेट ऑर इलेक्ट्रोकेमिकल करोजन ऑफ मेटल. म्हणजे मेटलचं काय होतं? वेट किंवा इलेक्ट्रोकेमिकल करोजन होतं. बघा, आता pH ऑफ अ मीडियम.
pH ऑफ मीडियम बघूया आपण. pH ऑफ मीडियम हॅज ग्रेट इफेक्ट ऑन द रेट ऑफ करोजन ऑफ द मेटल. pHचा पण काय होतो, करोजनच्या मेटलवर मोठा परिणाम होतो. अल्दो बोथ द ॲसिड अँड अल्कलीज आर करोजिव्ह. ॲसिडिक मीडियम जरी असेल, म्हणजे pH समजा सोल्युशनचा ॲसिडिक जरी असला आणि बेसिक जरी असला, pH म्हणजे काय असतं तर त्या एखाद्या ॲक्वेस सोल्युशनमध्ये असणाऱ्या आयनचं कॉन्सन्ट्रेशन जे असतं, H+ आयनचं कॉन्सन्ट्रेशन जे असतं त्याला म्हणायचं pH. बघा, जर ते H+ आयन्स जास्त असेल तर त्याला म्हणायचं ॲसिडिक. समजा H+ आयन कमी असेल किंवा OH- आयन जास्त असतील तर त्याला म्हणायचं बेसिक. दोन्हीही इक्वल असतील तर तो कसा असणार, न्यूट्रल. म्हणजे pHची पण व्हॅल्यू आहे 1 ते 7च्या आधी असेल तर तो pH कसा असतो, ॲसिडिक असतो. 7च्या पुढचा जो असतो तो कसा असतो, 7 ते 14 पर्यंत तो असतो बेसिक असतो. आणि जो 7 असतो तो कसा असतो, न्यूट्रल असतो. बघा, pH व्हॅल्यू ऑफ द मीडियम हॅज ग्रेट इफेक्ट ऑन द रेट ऑफ करोजन ऑफ द मेटल. मग या pH व्हॅल्यूचा काय होतो, मेटलच्या करोजनवर परिणाम होतो. अल्दो बोथ ॲसिड अँड अल्कलीज आर करोजिव्ह बट ॲसिडिक मीडियम कॉजेस मोर करोजन ऑफ मेटल दॅन अल्कलाइन मीडियम. म्हणजे ॲसिडिक जरी एन्व्हायरमेंट असलं, म्हणजे ॲसिडिक जरी pH असला आणि अल्कलाइन जरी pH असला तरी काय होतं, करोजन होतं. पण ॲसिडिक सोल्युशनमध्ये काय होतं, करोजन जास्त होतं. आता कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऑक्सिजन. व्हेरिएशन इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऑक्सिजन इन द सराउंडिंग ऑफ द मेटल इन्क्रीजेस द रेट ऑफ करोजन. म्हणजे ऑक्सिजनचं जर कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल वेगवेगळ्या प्रकारे तर त्यांना काय होणार, करोजनचा रेट काय होणार, वाढणार. दिस इज ड्यू टू द फॉर्मेशन ऑफ द ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन सेल. का होतं तर ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन सेल तयार होतो. द मेटल पार्ट विच इज एक्सपोज टू अ लोअर कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऑक्सिजन. म्हणजे असा मेटल पार्ट जिथं फक्त काय होतं, या कॉन्सन्ट्रेशन सेल ऑक्सिजनचा फक्त कमी प्रमाणात एक्सपोज होतो, तो काय म्हणून बिहेव करतो तर बिहेव्ज ॲज अ ॲनोड अँड अंडरगोज करोजन. बघा, दिस इज ड्यू टू द फॉर्मेशन ऑफ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन सेल. ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन सेल तयार होतो. द मेटल पार्ट विच इज एक्सपोज टू अ लोअर कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऑक्सिजन बिहेव्ज ॲज अ ॲनोड अँड अंडरगोज करोजन. मग असा मेटल पार्ट जो काय म्हणून बिहेव करतो, लोअर कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऑक्सिजनला एक्सपोज केला आहे म्हणजे त्या पुढे ठेवला आहे, तो काय म्हणून बिहेव करतो तर ॲनोड म्हणून बिहेव करतो. आणि तो काय होतो, अंडरगोज करोजन. त्याचं काय होतं, करोजन होतं. आता कंडक्टिव्हिटी ऑफ द मीडियम बघूया. कंडक्टिव्हिटी ऑफ मीडियम इज अन इम्पॉर्टंट फॅक्टर इन द केस ऑफ द करोजन ऑफ अंडरग्राउंड मेटॅलिक स्ट्रक्चर सच ॲज अ पाईपलाईन ऑर स्टोरेज टँक. म्हणजे कंडक्टिव्हिटी मीडियमसुद्धा हा काय आहे, एक करोजनचा इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. विच अंडरगोज मेटॅलिक स्ट्रक्चर सच ॲज पाईपलाईन ऑर स्टोरेज टँक. कंडक्टिव्हिटी ऑफ वेट अँड मिनरलाइज्ड सॉइल इज फाउंड टू बी मच हायर दॅन दॅट ऑफ द सँडी ऑइल. म्हणजे सँडी ऑइलपेक्षा मिनरलाइज्ड ऑइलची कंडक्टिव्हिटी काय असते, जास्त असते. देअरफॉर स्ट्रे करंट ऑर पॉवर लिकेज कॅन कॉज सिव्हिअर करोजन. त्यामुळे स्ट्रे करंट आणि पॉवर लिकेजमध्ये काय होतं, करोजन होतं ऑफ सच मेटॅलिक स्ट्रक्चर इन मिनरलाइज्ड सॉइल. म्हणजे मिनरलाइज्ड सॉइलमध्ये जर हे पाईप्स वगैरे असतील, पाईपलाईन किंवा स्टोरेज टँक, तर त्यांचं पॉवर लिकेजमध्ये आणि स्ट्रे करंटमध्ये काय होतं, सिव्हिअर करोजन होतं. बघा, नेचर ऑफ आयन्स बघा. प्रेझेन्स ऑफ करोजिव्ह आयन सच ॲज क्लोराइड आयन इन द मीडियम इन्क्रीजेस द रेट ऑफ करोजन. जर समजा त्यात करोजिव्ह आयन असतील, करोजिव्ह आयन म्हणजे काय, असे आयन जे काय करतात, करोजन व्हायला काय करतात, मदत करतात. म्हणजे जास्तीत जास्त काय झालं पाहिजे, करोजन झालं पाहिजे, त्याला म्हणायचं करोजिव्ह आयन. प्रेझेन्स ऑफ करोजिव्ह आयन सच ॲज अ क्लोराइड आयन्स इन द मीडियम इन्क्रीजेस द रेट ऑफ करोजन. म्हणजे Cl- आयन जर त्या मीडियममध्ये जास्त असेल तर त्यामुळे काय होणार, करोजनचा रेट वाढणार. ऑन द अदर हँड आयन्स लाईक ऑक्झॅलेट म्हणजे COO- म्हणजेच काय केलं इथं 2- दाखवले. और फॉस्फेट PO4 3- आयन्स कॅन रिड्यूस द करोजन रेट. मग हे ऑक्झॅलेट आणि फॉस्फेट आयन काय करतात, करोजनचा रेट कमी करतात टू अ ग्रेट एक्सटेंट. म्हणजे मोठ्या प्रमाणात काय करतात, हे करोजन होऊ देत नाहीत. दीज आयन्स रिॲक्ट ॲट द मेटल सरफेस. मग हे जे आयन्स आहेत ते मेटलच्या सरफेसवर रिॲक्ट होतात अँड फॉर्म्स अ प्रोटेक्टिव्ह लेअर. मग हे दोन आयन्स मेटल्सच्या सरफेसशी इंटरॅक्ट झाले तर तिथं काय तयार होतो, एक लेअर तयार होतो. जो लेअर काय करतो, मेटलच्या करोजनपासून मेटलला प्रोटेक्ट करतो. बघा, आता मेथड्स ऑफ करोजन कंट्रोल.
Corrosion control is a process or the combination of the process which are utilized to reduce the rate of corrosion to a tolerable level. म्हणजे करोजन कंट्रोल ही कशी प्रोसेस आहे तर ही कॉम्बिनेशन प्रोसेस आहे ज्यामध्ये काय युटिलाइज केलं जातं टू रिड्यूस द रेट ऑफ करोजन टू अ टॉलरेबल लेवल. म्हणजे एका विशिष्ट लेवलला काय केलं जातं कमीत कमी करोजन व्हावं हा प्रयत्न केला जातो. देर आर न्यूमरस मेथड अवेलेबल टू कंट्रोल द करोजन ऑफ व्हेरियस मेटल अँड देअर अलॉयज. मेटल आणि त्यांच्या अलॉयजचं करोजन कमी करण्यासाठी वेगवेगळ्या मेथड आहेत. ऑल दोज करोजन कंट्रोल प्रोसेस कॅन बी डिवायडेड इन द फॉलोइंग 6 कॅटेगरी. ह्याचे 6 टाईप आहेत बघा. मटेरियल सिलेक्शन अँड प्रॉपर डिझाईन, मॉडिफिकेशन ऑफ प्रॉपर्टी ऑफ मेटल और चेंज द मेटल, मॉडिफिकेशन ऑफ एन्व्हायरमेंट, प्रोटेक्टिव्ह कोटिंग, कॅथोडिक प्रोटेक्शन, ॲनोडिक प्रोटेक्शन. आता बघा मेथड्स ऑफ करोजन कंट्रोल. प्रॉपर डिझायनिंग. परत दुसरं काय मॉडिफिकेशन ऑफ प्रॉपर्टीज ऑफ द मेटल और चेंज ऑफ मेटल. त्याचेच परत किती आहेत 1 2 3 4. त्यातलं चेंज इन कंपोजिशन, चेंज इन मायक्रोस्ट्रक्चर, रिमूव्हल ऑफ टेन्साईल स्ट्रेस, इंट्रोडक्शन ऑफ कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस. आता मॉडिफिकेशन ऑफ एन्व्हायरमेंट त्यामध्ये पण 3. रिमूव्हल ऑफ करोसिव्ह कॉन्स्टिट्युएंट, यूज ऑफ इनहिबिटर, चेंज इन ऑपरेटिंग कंडिशन. आता प्रोटेक्टिव्ह कोटिंग त्यामध्ये पण 3. मेटॅलिक कोटिंग, ऑर्गॅनिक कोटिंग, इनऑर्गॅनिक कोटिंग. आता कॅथोडिक प्रोटेक्शन, सॅक्रिफिशियल ॲनोड मेथड आणि इम्प्रेस्ड करंट मेथड आणि ॲनोडिक प्रोटेक्शन. या कशा आहेत त्यातल्या हे सगळे टाईप आहेत त्यातले. टाईपचे सब टाईप आहेत बघा. मेन मेथड किती आहेत तर 6 मेथड आहेत आणि प्रत्येक मेथडचे काय आहेत काही काहींचे सब पॉईंट आहेत. बघूया त्यातलं पहिलं काय बघितलं आहे मॉडिफिकेशन ऑफ द एन्व्हायरमेंट. मग करोजन ऑफ द मेटल कॅन बी प्रिव्हेंटेड और ॲटलिस्ट रिड्यूस्ड बाय चेंजिंग मॉडिफाईंग द एन्व्हायरमेंट ऑफ अ मेटल्स फ्रॉम करोजिव्ह टू लेस करोजिव्ह. म्हणजेच त्या मेटलला काय करायचं जे करोजिव्ह असतो त्याला कमी प्रमाणात काय करायचा लेस करोजिव्हमध्ये कन्वर्ट करायचा. मग फॉलोइंग आर सम प्रोसेस ऑफ मॉडिफिकेशन इन एन्व्हायरमेंट ऑफ द मेटल. आता या काही काही प्रोसेस दिल्यात बघा. यूज ऑफ करोजन इनहिबिटर. तुम्ही करोजन इनहिबिटर वापरा म्हणजे जे करोजन होऊ देणार नाही त्याला म्हणायचं करोजन इनहिबिटर. चेंज इन ऑपरेटिंग कंडिशन. ज्यावेळी तुम्ही कोणतंही मशीन यूज करता किंवा वापरता तिथं ऑपरेटिंग कंडिशन काय करा ती त्यात बदल करा. रिमूव्हल ऑफ करोसिव्ह कॉन्स्टिट्युएंट. तुम्ही कोणताही इंडस्ट्रीमध्ये जाताना किंवा कोणतंही वर्क असताना मेटलचं त्यामध्ये काय करायचं जे करोजन होण्यासाठी पार्टिकल रिस्पॉन्सिबल असतात फॉर एक्झाम्पल जे करोसिव्ह कॉन्स्टिट्युएंट असतात त्यांना काय करायचं रिमूव्ह करायचं. आता बघा यूज ऑफ करोजन इनहिबिटर. करोजन इनहिबिटरचा यूज काय आहे बघूया. द सबस्टन्स विच आर ॲडेड इन द करोसिव्ह मीडियम. म्हणजे करोसिव्ह मीडियममध्ये हा सबस्टन्स ॲड केला जातो का टू प्रिव्हेंट द करोजन ऑफ द मेटल. मेटलचं करोजन थांबवण्यासाठी आर नोन ॲज अ करोजन इनहिबिटर. म्हणजे करोजन इनहिबिटर काय करतो मेटलचं करोजन होण्यापासून थांबवतो. द सबस्टन्स हा असा सबस्टन्स आहे विच आर ॲडेड इन द करोसिव्ह मीडियम जो करोसिव्ह मीडियममध्ये ॲड केला जातो कशासाठी टू प्रिव्हेंट द करोजन ऑफ द मेटल आर नोन ॲज अ करोजन इनहिबिटर. मग करोजन इनहिबिटर कॅन बी डिवायडेड इन 3 कॅटेगरीज. करोजन इनहिबिटरचे सुद्धा काय आहेत 3 प्रकार आहेत. आता त्यातला पहिला ॲनोडिक इनहिबिटर. बघा ॲनोडिक इनहिबिटर. ॲनोडिक इनहिबिटर स्टॉप द ऑक्सिडेशन ऑफ मेटल. ॲनोडिक इनहिबिटर जर तुम्ही वापरला तर तो काय करतो मेटलचं ऑक्सिडेशन होण्यापासून थांबवतो. ऑक्सिडायझिंग एजंट सच एज सोडियम क्रोमेट अँड सोडियम नायट्राइट फंक्शन ॲज अ ॲनोडिक इनहिबिटर्स ऑफ करोजन. मग ह्याचा एक्झाम्पल काय आहे जे मेटलचं ऑक्सिडेशन होण्यापासून थांबवतात तर सोडियम क्रोमेट आणि सोडियम नायट्राइट. दीज केमिकल्स रिॲक्ट विथ मेटल. मग हे केमिकल्स मेटलबरोबर रिॲक्ट होतात आणि रिपेअर द लेअर ऑफ द मेटल ऑक्साईड. आणि त्या मेटल ऑक्साईडचा लेअर काय करतात रिपेअर करतात. अँड प्रिव्हेंट द अटॅक ऑफ द करोजिव्ह एन्व्हायरमेंट. आणि करोजिव्ह एन्व्हायरमेंटचा अटॅक काय करतात प्रिव्हेंट करतात. दे ऑल्सो रिॲक्ट विथ द प्रोडक्ट ऑफ करोजन. ते काय करतात प्रोडक्ट ऑफ करोजनशी सुद्धा रिॲक्ट होतात अँड फॉर्म लेस सोल्युबल सबस्टन्स. आणि कमी सोल्युबल सबस्टन्स तयार करतात. बघा आता कॅथोडिक इनहिबिटर. सबस्टन्स लाईक MgSO4 and ZnSO4 आर युज्ड ॲज अ कॅथोडिक इनहिबिटर. कॅथोडिक इनहिबिटर म्हणून कोणते सबस्टन्स वापरतात मॅग्नेशियम सल्फेट आणि झिंक सल्फेट. दीज केमिकल्स फॉर्म इनसोल्युबल हायड्रॉक्साईड विच कवर द कॅथोड. मग हे कॅथोडिक इनहिबिटर काय तयार करतात बघा
दीज सब केमिकल्स फॉर्म इनसोल्युबल हायड्रॉक्साईड, म्हणजे न विरघळणारे हायड्रॉक्साईड तयार करतात, विच कव्हर द कॅथोड, म्हणजे काय करतात, कॅथोडला कव्हर करतात. त्यामुळे काय होतं, दीज केमिकल फॉर्म इनसोल्युबल हायड्रॉक्साईड, म्हणजे हे केमिकल एक इनसोल्युबल हायड्रॉक्साईड तयार करतात. कशावर तयार करतात, त्या मेटलच्या कॅथोड एरियावरती तयार करतात, जे काय करतो, प्रिव्हेंट द करोजन ऑफ द मेटल. मग तो लेअर तयार झाल्यामुळे काय होतं, त्या मेटलला एक कवरिंग येतं, त्यामुळे काय होतं, एक प्रोटेक्टिव्ह लेअर तयार होतो आणि त्या मेटलचं करोजन होत नाही. आता बघा ऑर्गॅनिक इनहिबिटर तिसरा, दीज आर द ऑर्गॅनिक सल्फर अँड ऑर्गॅनिक नायट्रोजन. ऑर्गॅनिक इनहिबिटर म्हणून कोण वापरलं जातं, तर ऑर्गॅनिक सल्फर आणि ऑर्गॅनिक नायट्रोजन. मग ते काय म्हणून ॲक्ट होतात, तर करोजन इनहिबिटर इन ॲसिडिक करोजिव्ह मीडियम, म्हणजे ॲसिडिक जर तुमचं सोल्युशन असेल किंवा एन्व्हायरमेंट असेल तर इन ॲसिडिक करोजिव्ह मीडियममध्ये ते करोजन इनहिबिटर म्हणून ॲक्ट होतात. ते गेट ॲब्सॉर्ब अपॉन एंटायर मेटल सरफेस, ते पूर्ण मेटल सरफेसवर काय होतात, ॲब्सॉर्ब होतात आणि फॉर्म्स अ प्रोटेक्टिव्ह फिल्म, आणि एक प्रोटेक्टिव्ह फिल्म तयार करतात. त्या फिल्मलाच काय म्हटले, करोजन बॅरियर. मग चेंज इन ऑपरेटिंग कंडिशन, आता ऑपरेटिंग कंडिशन कशी बदलायची बघा. फॉलोइंग टाइप्स ऑफ द मॉडिफिकेशन इन ऑपरेटिंग कंडिशन कॅन ऑल्सो मिनिमाइज द करोजन टू अ ग्रेट एक्सटेंट. आता पहिलं बघा, लोअरिंग द ऑपरेटिंग टेम्परेचर कॅन रिड्यूस द रेट ऑफ द करोजन इन मोस्ट ऑफ द केसेस. ऑपरेटिंग टेम्परेचर कमी केल्यानंतर काय होतं, करोजनचा रेट काय होतो, कमी होतो. सर्टन मेटल एक्झिबिट ग्रेट डील ऑफ द पॅसिव्हिटी ॲट सर्टन pH, म्हणजे काही मेटल काय दाखवतात, सर्टन pHला काय दाखवतात, करोजन दाखवतात. दस द रेट ऑफ द करोजन कॅन बी मिनिमाइज्ड बाय ॲडजस्टिंग द pH ऑफ करोजिव्ह मीडियम. मग तुम्ही काय करायचं, त्या करोजिव्ह मीडियमचा pH काय करायचा, ॲडजस्ट करायचा ॲज पर द रिक्वायरमेंट, म्हणजे जशी जशी त्या प्रत्येक सोल्युशनची रिक्वायरमेंट असेल तसं तसं काय करायचं, pHचा करोजिव्ह मीडियमचा जो रेट आहे तो काय करायचा, ॲडजस्ट करायचा. द pH व्हॅल्यू ऑफ द पॅसिव्हिटी रेंज ऑफ द मेटल कॅन बी ऑप्टेन बाय युझिंग फोरबॅक्स डायग्रॅम. आता एक्झाम्पल काय आहे बघा, द रेट ऑफ करोजन फॉर ॲल्युमिनियम मेटल इज मिनिमम ॲट pH 4 to 8.5. मग ॲल्युमिनियम मेटलसाठी रेट ऑफ करोजन कसा पाहिजे, कमीत कमी 4 ते 8.5 इतका त्याचा pH पाहिजे. आता बघा, रिमूव्हल ऑफ करोजिव्ह constituent. Corrosive environment can also be modified by removing certain corrosive agent. मग तुम्ही करोजिव्ह एन्व्हायरमेंट कसं मॉडिफाय करू शकताय, तर करोजिव्ह एन्व्हायरमेंटमधला करोजननेस कसा कमी करू शकताय, तर बघा, मॉडिफाईंग सर्टन करोजिव्ह एजंट. ते करोजिव्ह एजंट असतात ज्याच्यामुळे करोजन होत असतं, त्यांच्यात काय करायचं, मॉडिफिकेशन करायचं. म्हणजे काय करायचं, मॉडिफाय बाय रिमूव्हिंग सर्टन करोजिव्ह एजंट, म्हणजे करोजिव्ह एन्व्हायरमेंटमधले हे करोजिव्ह एजंट काय करायचे, रिमूव्ह करायचे. पहिलं काय, रिमूव्हिंग द करोजिव्ह साल्ट बाय फिल्ट्रेशन. फिल्ट्रेशन करून काय करायचं, करोजिव्ह साल्ट काढून टाकायचा. करोजिव्ह ॲसिड कॅन बी रिमूव्ड बाय द ॲडिशन ऑफ लाईम. करोजिव्ह ॲसिड तुम्ही कसं रिमूव्ह करू शकता, बाय द ॲडिशन ऑफ लाईम. करोजिव्ह ॲसिड काढायचं असेल तर तुम्ही त्यात काय करणार, लाईमची ॲडिशन करणार. मॉइश्चर काढायचं असेल तर काय ॲड करणार, सिलिका जेल और ॲल्युमिना. करोजिव्ह O2 म्हणजे करोजिव्हचा ऑक्सिजन रिमूव्ह करायचा असेल तर काय करायचं, बाय ॲडिंग सोडियम नायट्राइट, म्हणजे Na2SO3 + 1/2 O2. हे केल्यानंतर काय भेटणार आपल्याला, Na2SO4 सोडियम सल्फेट, बाय ॲडिंग हायड्रेजाईन. बघा, बाय ॲडिंग हायड्रेजाईन N2H4 + O2, म्हणजे ऑक्सिजन कमी करण्यासाठी काय करायचं, हे रिएजंट ॲड करायचे, सोडियम नायट्रेट किंवा हायड्रेजाईन. मग ह्यांना काय होणार, N2H4 + O2 घेतलं तर काय होतं, वॉटर प्लस N2. बघा, आता यूज ऑफ प्रोटेक्टिव्ह कोटिंग फॉर करोजन कंट्रोल. प्रोटेक्टिव्ह कोटिंग मिनिमाइज और प्रिव्हेंट द करोजन ऑफ मेटल. प्रोटेक्टिव्ह कोटिंग काय करतं, मेटलचं काय करतं, एकतर करोजन कमी करतं किंवा त्याला करोजन होण्यापासून प्रिव्हेंट करतं. कोटिंग प्रोव्हाइड्स अ फिजिकल कंटिन्युअस अँड इफेक्टिव्ह बॅरियर बिटवीन मेटल सरफेस अँड द करोजिव्ह एन्व्हायरमेंट. मग ते काय म्हणून ॲक्ट होतं, एक इफेक्टिव्ह बॅरियर म्हणून ॲक्ट होतं बिटवीन मेटल सरफेस आणि करोजिव्ह एन्व्हायरमेंटच्या मध्ये, तो काय म्हणून एक लेयर म्हणून ॲक्ट होतो. आफ्टर डेव्हलपिंग अ कोटिंग ओव्हर द सरफेस ऑफ द मेटल, मेटलच्या सरफेसवर कोटिंग डेव्हलप केल्यानंतर देर इज अ नो डायरेक्ट इंटरॅक्शन ऑफ मेटल विथ इट्स सराउंडिंग. म्हणजे एकदा मेटलला तुम्ही कोटिंग केलं तर मेटलचं सराउंडिंगशी काहीही काय होत नाही,
इंटरॅक्शन होत नाही, म्हणजे डायरेक्ट इंटरॅक्शन होत नाही. मग प्रोटेक्टिव्ह कोटिंग आर ब्रॉडली डिवायडेड इन 3 कॅटेगरीज. मग ह्या प्रोटेक्टिव्ह कोटिंगचे पण काय आहेत, 3 टाईप आहेत बघा. एक मेटॅलिक कोटिंग, ऑर्गॅनिक कोटिंग आणि इनऑर्गॅनिक कोटिंग. आता मेटॅलिक कोटिंग बघूया. मेटॅलिक कोटिंगमध्ये बघा, डिपोजिशन ऑफ अ लेयर ऑफ अ प्रोटेक्टिव्ह मेटल ओव्हर द सरफेस ऑफ द मेटल टू बी प्रोटेक्टेड फ्रॉम करोजन इज नोन ॲज अ मेटॅलिक कोटिंग. म्हणजे काय करायचं, मेटलवरच काय करायचं, सरफेसच्या मेटलवरच काय करायचं, दुसऱ्या मेटलच्या सरफेसचं काय करायचं, डिपोजिशन करायचं. म्हणजे मेटलला मेटलचं कोटिंग करायचं. समजा एक आयर्नचं मेटल आहे, त्यावर कशाचं तुम्ही कोटिंग करणार, झिंकचं कोटिंग करणार. तसं डिपोजिशन ऑफ अ लेयर ऑफ प्रोटेक्टिव्ह मेटल. मग कोणता प्रोटेक्टिव्ह मेटल यूज करायचा, प्रोटेक्टिव्ह मेटल ओव्हर द सरफेस ऑफ द मेटल टू बी प्रोटेक्टेड. म्हणजे जो मेटल तुम्हाला प्रोटेक्ट करायचा आहे त्याच्यावर कोणता लेअर करायचा, तर प्रोटेक्टिव्ह मेटलचं डिपोजिशन लेअर तयार करायचा. मग त्यालाच काय म्हणायचं, मेटॅलिक कोटिंग. प्रोटेक्टिव्ह मेटल इज कॉल्ड ॲज अ कोटिंग मेटल अँड द मेटल विच इज टू बी प्रोटेक्टेड इज नोन ॲज अ बेस मेटल. म्हणजे ज्या मेटलवर तुम्ही कोटिंग करणार आहे, म्हणजे ज्याच्यावर तुम्ही कोट देणार आहे, थर देणार आहे, तो कसला मेटल म्हणायचं, त्याला बेस मेटल. आणि ज्याचं कोटिंग करणार आहे, जो तुम्ही प्रोटेक्टिव्ह मेटल म्हणून वापरणार आहे, प्रोटेक्टिव्ह मेटल इज कॉल्ड ॲज अ कोटिंग मेटल. Metallic coating is an effective, valuable and highly practiced method for improving the life of the underlying metal. म्हणजे ही वाईडली यूज केली जाते, व्हॅल्युएबल आहे, हायली प्रॅक्टिस्ड आहे, इफेक्टिव्ह आहे, म्हणजे परिणामकारक आहे. मेटॅलिक कोटिंग आर युजली अप्लाइड ओव्हर द सरफेस ऑफ चीप बेस मेटल अँड अलॉईज सच आयर्न अँड स्टील. बघा, मेटॅलिक कोटिंग तुम्ही कशावर अप्लाय करू शकताय, द सरफेस ऑफ चीप बेस मेटल, म्हणजे जे स्वस्त बेस मेटल असतात, आणि अलॉईज असतात, सच ॲज आयर्न अँड स्टील. म्हणजे आयर्न आणि स्टील यांसारख्या मेटलवर तुम्ही काय करू शकता, हे मेटॅलिक कोटिंग अप्लाय करू शकता. मोस्ट कॉमन कोटिंग मेटल्स आर झिंक, टीन, निकेल, लीड एक्सेट्रा. मग कॉमन कोटिंग मेटल म्हणून काय वापरलं जातं, कशावर होतं, तर झिंक, टीन, निकेल, लीड हे काय केले जातात, कॉमन कोटिंग मेटल. म्हणजे थर कशाचा दिला जातो, तर या मेटलचा, झिंक, टीन, निकेल, म्हणून यांना काय म्हणायचं, कोटिंग मेटल्स. सम इम्पॉर्टंट मेथड ऑफ मेटॅलिक कोटिंग आर. मग मेटॅलिक कोटिंगच्या काहीतरी इम्पॉर्टंट मेथड्स आहेत बघा. इलेक्ट्रो डिपोजिशन, म्हणजेच त्याला काय म्हणायचं, इलेक्ट्रो प्लेटिंग. दुसरं काय, मेटल स्प्रेइंग. आणि तिसरं मेटल क्लॅडिंग. परत हॉट डिपिंग, परत डिफ्युजन कोटिंग, परत वेपर डिपोजिशन एक्सेट्रा. मग मेटॅलिक कोटिंग आर ब्रॉडली डिवायडेड इंटू 2 कॅटेगरीज. कोटिंग ऑफ मोर ॲक्टिव्ह मेटल लाईक झिंक, गॅल्वनायझिंग और ॲनोडिक कोटिंग. म्हणजे मेटलवर काय करायचं, जो जास्त ॲक्टिव्ह मेटल आहे त्याचं कोटिंग द्यायचं. फॉर एक्झाम्पल झिंक, त्यालाच काय म्हणायचं, गॅल्वनायझिंग और ॲनोडिक कोटिंग. दुसरं काय, कोटिंग ऑफ लेस ॲक्टिव्ह मेटल लाईक टीन. म्हणजे असं कोटिंग करायचं त्या मेटलवर, कुठल्या मेटलचं कोटिंग करायचं जो लेस ॲक्टिव्ह आहे. लेस ॲक्टिव्ह कोण आहे, तर टीन आहे, त्याला काय म्हणायचं, टिनिंग और कॅथोडिक कोटिंग. म्हणजे जो लेस ॲक्टिव्ह मेटल आहे त्याला काय म्हटलं आपण, कॅथोडिक कोटिंग. आणि जो मोर ॲक्टिव्ह मेटल आहे त्याला काय म्हटलं, ॲनोडिक कोटिंग म्हटले. आणि त्यालाच काय म्हटले आपण, गॅल्वनायझिंग. आणि जिथं लेस ॲक्टिव्ह टीन मेटलचं कोटिंग केलं त्याला काय म्हणायचं, टिनिंग. बघा, आता कोटिंग ऑफ मोर ॲक्टिव्ह मेटल लाईक झिंक म्हणजेच काय, गॅल्वनायझिंग और ॲनोडिक कोटिंग. वेन कोटिंग मेटल इज प्लेस्ड हायर इन इलेक्ट्रोकेमिकल सिरीज. म्हणजे तुमचा कोटिंग मेटल म्हणजे जो तुम्ही कोट करायला वापरणार आहे, ज्याचा थर तुम्ही त्या मेटलला देणार आहे, तो मेटल जर इलेक्ट्रोकेमिकल सिरीजमध्ये हायर पोझिशनला असेल, हायर सिरीजला असेल दॅन द बेस मेटल. म्हणजे बेस मेटलपेक्षा जर तुमचा तो कोटिंग मेटल हायर पोझिशनला असेल इलेक्ट्रोकेमिकल सिरीजच्या, देन द कोटिंग इज नोन ॲज अ ॲनोडिक कोटिंग. समजा झिंकचं कोटिंग करायचं आहे आणि आयर्न आहे बेस मेटलमध्ये, आणि आयर्नची सिरीज कशी आहे, खाली, आणि झिंक कसं आहे, वर आहे. मग त्याला काय म्हणायचं, ॲनोडिक कोटिंग. म्हणजे वेन कोटिंग मेटल इज प्लेस्ड हायर इन द इलेक्ट्रोकेमिकल सिरीज दॅन द बेस मेटल, देन द कोटिंग इज नोन ॲज अ ॲनोडिक कोटिंग और कोटिंग ऑफ अ मोर ॲक्टिव्ह मेटल. In other words, covering the surface of less reactive base metal with more reactive metal is called as the anodic coating. Covering the surface of less reactive base metal. म्हणजे बघा, लेस रिॲक्टिव्ह बेस मेटलचा सरफेस कव्हर करायचा कशानं, विथ मोर रिॲक्टिव्ह मेटल.
म्हणजे जो जास्त रिॲक्टिव्ह मेटल आहे त्यांना काय करायचं, लेस रिॲक्टिव्ह मेटलचा सरफेस काय करायचा, कव्हर करायचा. त्यालाच काय म्हणायचं, ॲनोडिक कोटिंग. आता याचं एक्झाम्पल काय आहे बघा, झिंक कोटिंग ऑन द सरफेस ऑफ आयर्न, गॅल्वनायझिंग. आता प्रोसेस बघा. इन दिस प्रोसेस इनिशियली द बेस मेटल, आता इथं बेस मेटल म्हणून कोण वापरलं आहे तर आयर्न ऑर स्टील शीट इज फर्स्ट क्लीनर बाय ॲसिड पिकलिंग प्रोसेस. ॲसिड पिकलिंग प्रोसेसमध्ये जो बेस मेटल आहे तो स्वच्छ करायचा, क्लीन करायचा युजिंग डायल्यूट H2SO4. म्हणजे डायल्यूट H2SO4चा यूज करून फॉर 15 to 20 मिनिट, 15 ते 20 मिनटं ॲट 60 to 90 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर. म्हणजे 15 ते 20 मिनटं H2SO4चा यूज करून 60 ते 90 डिग्री सेल्सिअसला ॲसिड पिकलिंग प्रोसेस करायची त्या बेस मेटलसोबत. आणि ही प्रोसेस झाल्यानंतर मेटल काय करायचा, क्लीन करायचा. आफ्टर ॲसिड पिकलिंग द शीट इज देन वॉश्ड वेल युजिंग डिस्टिल्ड वॉटर अँड ड्राईड. मग ती शीट काय करायची, डिस्टिल्ड वॉटरनं वॉश करून घ्यायची आणि सुकवायची, ड्राय करायची. द बेस मेटल शीट इज डिप्ड इन द मोल्टन बाथ ऑफ द झिंक मेटल हिटेड ॲट 425 to 435 डिग्री सेल्सिअस. म्हणजे 425 ते 435 डिग्री सेल्सिअसला झिंक मेटल तो मोल्टन बाथ असणार आहे. म्हणजे झिंक मेटल हीट केलेला जो बाथ असणार आहे, मोल्टन म्हणजे वितळलेला, त्यामध्ये तुमचा बेस मेटल काय करायचा आहे, डीप करायचा आहे. मग द सरफेस ऑफ द मोल्टन बाथ इज केप्ट कवर्ड विथ द AlCl3. त्या मोल्टन बाथचा सरफेस कशानं कव्हर करायचा, AlCl3 फ्लक्स इन ऑर्डर टू प्रिव्हेंट द ऑक्सिडेशन ऑफ झिंक. म्हणजे झिंकचं ऑक्सिडेशन होऊ नये म्हणून त्यावर कसला लेअर द्यायचा, तर AlCl3चा बाय ॲटमॉस्फेरिक ऑक्सिजन. The sheet is then taken out and passed through a pair of hot rollers to remove excess of zinc. मग ती शीट काय केली जाते, काढून घेतली जाते आणि कशातनं पाठवली जाते, हॉट रोलर्समधून पास केली जाते टू रिमूव्ह द एक्सेस ऑफ झिंक. एक्स्ट्राचे झिंकचं कॉन्सन्ट्रेशन आहे ते कमी करण्यासाठी. फायनली द शीट इज सब्जेक्टेड टू अनिलिंग प्रोसेस ॲट अराउंड 650 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर अँड कूल्ड स्लोली टू रूम टेम्परेचर. मग शीट ही काय केली जाते, सब्जेक्ट केली जाते, 650 डिग्री सेल्सिअसला काय केली जाते, सब्जेक्ट केली जाते आणि थंड केली जाते, कूल्ड स्लोली टू रूम टेम्परेचर. म्हणजे रूम टेम्परेचरला, म्हणजे आहे त्या तापमानाला काय केलं जातं, ते कूल केलं जातं. आता बघा डायग्राम बघा. इन दिस प्रोसेस द अलाय ऑफ आयर्न अँड झिंक मेटल फॉर्म्स ॲट द सरफेस ऑफ द बेस मेटल शीट. पहिलं काय, स्टील शीट घेतले, H2SO4 मध्ये डीप केले बघा 60 ते 90 डिग्री सेल्सिअसला. नंतर कशात केले, कंटेनर फॉर वॉशिंग, हे वॉश केले वॉटरमध्ये. नंतर कशात पाठवले, ड्राईंग चेंबरमध्ये. ड्राईंग चेंबरमध्ये आउटलेट फॉर एअर ठेवले. नंतर बघा कशात पाठवले, नंतर बघा कशात पाठवलं, हॉट एअर पास केली. इथून हॉट एअर पास केली आणि आउटलेट फॉर एअर ठेवलं, म्हणजे ड्राय होण्यासाठी. परत मोल्टन झिंक म्हणजे इथं कोटिंग केलं आहे बघा, मोल्टन झिंक बाथ आहे 425 ते 430 डिग्री सेल्सिअसचा. त्यात AlCl3 घातलं आहे, बरोबर आहे. मग ते घालून त्यात हे डीप केले. डीप केल्यानंतर बघा पेअर ऑफ हॉट रोलर. मग हे हॉट रोलरच्या रोलरवरून पाठवले. त्यावेळी काय झाले, जे एक्स्ट्रा झिंक आहे, एक्सेस झिंक आहे, ते काय पडले, यामध्ये गोळा झाले, कलेक्ट झाले. आणि इथं काय झाले, अनिलिंग चेंबर म्हणजे युनिफॉर्म गॅल्वनाइज्ड मेटल शीट, एक युनिफॉर्म लेअर, एक म्हणजे पूर्णपणे काय असणार आहे, एकजीव लेअर काय तयार झालाय, इथं तयार झाला या चेंबरमध्ये. ह्याला काय म्हणायचं, गॅल्वनायझिंग. बघा आता ॲप्लिकेशन ऑफ गॅल्वनायझिंग. गॅल्वनायझिंग ॲप्लिकेशन म्हणजे काय, युजेस. आता हे कुठं कुठं वापरलं जातं, टू प्रोटेक्ट आयर्न मेटल युज्ड फॉर मेकिंग द रूफिंग शीट, म्हणजे छप्पर बनवण्यासाठी, नेल्स हातोडे मोळे तयार करण्यासाठी, बोल्ट्स, स्क्रूज, बकेट, वायर्स, पाईप्स, ट्यूब्स एक्सेट्रा. आता ह्याचं लिमिटेशन काय आहे बघा, कंटेनर और युटेन्सिल मेड ऑफ गॅल्वनाइज्ड आयर्न कॅनॉट बी युज्ड फॉर स्टोरिंग द फूड स्टफ. म्हणजे तुम्ही डब्याला म्हणून लोखंडी डबा नेऊ शकत नाही, किंवा भांडी नेऊ शकत नाही तुम्ही लोखंडाचे, किंवा बिवरेजेस म्हणा, कोणतंही समजा लिंबू सरबत, माझा वगैरे असेल तर तुम्ही आयर्नमध्ये ॲज अ फूड स्टफ म्हणून स्टोअर करू शकत नाही, बिकॉज झिंक मेटल मे डिझॉल्व इन देम. त्या कारण काय, तर त्यांच्यामध्ये झिंक मेटल काय होतो, डिझॉल्व होतो टू फॉर्म हायली टॉक्झिक और पॉयझनस सबस्टन्स. म्हणजे झिंक मेटल जर डिझॉल्व झाला तर त्यात तो विरघळला
तर काय होतं, हायली टॉक्झिक आणि पॉयझनस सबस्टन्स तयार होतो. त्यामुळं काय केलं जातं, हे गॅल्वनायझेशनचं एक लिमिटेशन आहे. आता सिग्निफिकन्स बघा काय आहे. सिग्निफिकन्स ऑफ एनोडिक कोटिंग. An important characteristics of anodic coating is that even if the coating is ruptured, जरी कोटिंग रप्चर झालं, the base metal does not undergo corrosion. म्हणजे कोटिंग जरी खराब झालं तरी बेस मेटल काय जाणार नाहीये, करोजनशी त्याचं करोजन होणार नाहीये. सिन्स एक्सपोज्ड पार्ट ऑफ द बेस मेटल इज कॅथोडिक. जो तुम्ही बेस मेटलला एक्सपोज करताय पार्ट, तो कसा असला पाहिजे, कॅथोडिक असला पाहिजे विथ रिस्पेक्ट टू द कोटिंग मेटल. म्हणजे कोटिंग मेटलच्या तो पार्ट कसा असला पाहिजे, कॅथोडिक असला पाहिजे. दस द कोटिंग मेटल प्रिफरेन्शियली अंडरगोज करोजन. त्यामुळे कोटिंग मेटल काय होतो, इझिली काय होतं, करोजनच्या प्रभावाखाली जातो. दस ॲनोडिक कोटिंग इज अन एक्झाम्पल ऑफ सॅक्रिफिशियल कोटिंग. म्हणजेच ह्या ॲनोडिक कोटिंगला काय म्हणायचं, सॅक्रिफाईस करणं. म्हणजे काय करणं, सॅक्रिफाईस करायचं. द प्रोटेक्शन ऑफ बेस मेटल इज इन्श्योर ॲज लॉंग ॲज द ॲनोडिक कोटिंग मेटल. मग बेस मेटलचं प्रोटेक्शन कसं करायचं, इज इन्श्योर्ड ॲज लॉंग ॲज द ॲनोडिक कोटिंग मेटल इज प्रेझेंट ऑन द सर्फेस ऑफ द कॅथोडिक बेस मेटल. बघा, म्हणजे ॲनोडिक कोटिंग मेटल हे कशावर प्रेझेंट असतं, इज प्रेझेंट ऑन द सर्फेस ऑफ द कॅथोडिक बेस मेटल. देअरफॉर द कॅथोडिक कोटिंग इज सेड टू बी अ प्रिफर्ड कोटिंग. त्यामुळे ॲनोडिक कोटिंगलाच काय म्हटले, प्रिफर्ड कोटिंग म्हटले. बघा, द प्रोटेक्शन ऑफ बेस मेटल इज इन्श्योर्ड ॲज लॉंग ॲज द ॲनोडिक कोटिंग मेटल इज प्रेझेंट ऑन द सर्फेस ऑफ द कॅथोडिक बेस मेटल. म्हणजे ॲनोडिक कोटिंग हे कशावर प्रेझेंट आहे, तर कॅथोडिक बेस मेटलच्या सर्फेसवर. देअरफॉर द ॲनोडिक कोटिंग इज सेड टू बी प्रिफर्ड कोटिंग. त्यामुळे ॲनोडिक कोटिंगलाच काय म्हटले, प्रिफर्ड कोटिंग म्हटले. आता कोटिंग ऑफ लेस ॲक्टिव्ह मेटल लाईक टीन और कॅथोडिक कोटिंग. मग कवरिंग द सर्फेस ऑफ द बेस मेटल विथ अनादर मेटल. म्हणजे त्या बेस मेटलचा सर्फेस कशानं कव्हर करायचा, विथ अनादर मेटल, दुसऱ्या मेटलनं, विच इज रिलेटिव्हली लेस ॲक्टिव्ह मेटल. म्हणजे जर तुम्ही कोटिंग करणार आहे तो मेटल कसा असला पाहिजे, तर लेस ॲक्टिव्ह मेटल असला पाहिजे. लेस ॲक्टिव्ह मेटल दॅन द बेस मेटल, इट इज नोन ॲज अ कॅथोडिक कोटिंग. तर एक्झाम्पल बघा, टिनिंग, दॅट इज कोटिंग ऑफ द टिन मेटल ओव्हर आयर्न मेटल सर्फेस. टिनिंगचं काय आहे, कोटिंग ऑफ द टिन मेटल ओव्हर द आयर्न मेटल सर्फेस. आयर्न मेटल सर्फेसवर काय केलं जातं, टिनचं कोटिंग केलं जातं. आता एक टिनिंगचं एक्झाम्पल बघा, कोटिंग ऑफ अ टिन मेटल ओव्हर आयर्न. म्हणजे आयर्नच्यावर जर टिनचं कोटिंग केलं, और स्टील किंवा स्टीलच्या ह्याच्यावरून केलं. कोटिंग ऑफ टिन मेटल ओव्हर आयर्न और स्टील आर्टिकल इज नोन ॲज अ टिनिंग. म्हणजे जे तुम्ही कोटिंग करता टिन मेटलचं आयर्न किंवा स्टील बेस आर्टिकलवर, त्याला म्हणायचं टिनिंग. इट इज ॲन एक्झाम्पल ऑफ कॅथोडिक कोटिंग. हे कशाचं एक्झाम्पल आहे, तर कॅथोडिक कोटिंगचं एक्झाम्पल आहे. आता ह्याची प्रोसेस बघा. इन दिस प्रोसेस द बेस मेटल सर्फेस दॅट इज आयर्न और स्टील आर्टिकल इज क्लीन्ड बाय द प्रोसेस ऑफ ॲसिडिक प्रिकलिंग विथ H2SO4. म्हणजे डायल्यूट H2SO4. पहिलं काय केलं जातं, डायल्यूट H2SO4मध्ये हे क्लीन केलं जातं. मग क्लीन झाल्यानंतर काय केलं जातं, द शीट इज पास्ड थ्रू अ बाथ ऑफ झिंक क्लोराईड. मग त्याला झिंक क्लोराईडचा बाथ दिला जातो. फ्लक्स म्हणजे हीट केलं जातं. द फ्लक्स ऑफ झिंक क्लोराईड हेल्प्स द मोल्टन टिन मेटल टू अडहेअर फर्मली ऑन द सर्फेस ऑफ द बेस मेटल. मग झिंक क्लोराईडचा जो फ्लक्स असतो तो काय म्हणून मदत करतो, हेल्प्स द मोल्टन टिन मेटल टू अडहेअर फर्मली ऑन द सर्फेस ऑफ द बेस मेटल. म्हणजे बेस मेटलच्या सर्फेसवर तो काय झाला पाहिजे, फर्मली काय झाला पाहिजे, अडहेअर झाला पाहिजे. त्यासाठी काय केलं जातं, झिंक क्लोराईड ही मदत करते. आफ्टर पासिंग थ्रू द फ्लक्सला पास केल्यानंतर द शीट इज देन पास्ड थ्रू द बाथ ऑफ मोल्टन टिन ॲज शोन इन फिगर. बघा, टिनिंग म्हणजे काय बघा, मेटल शीट कोटेड विथ टिन मेटल घेतले, परत इथं काय पाम ऑइल घेतले. मग यातनं हे डीप केलं, पेअर ऑफ रोलर्स, हा मोल्टन टिन, हे ZnCl2 फ्लक्स केलं. कशासाठी फ्लक्स करायचं, टू हेल्प्स द मोल्टन टिन मेटल टू अडहेअर फर्मली ऑन द सर्फेस ऑफ द बेस मेटल. नंतर बेस मेटल शीट केलं, यात हे डीप केलं, मग बाथ ऑफ ॲसिड पिकलिंग केलं. शीट इज ऑल्सो पास थ्रू द पाम ऑइल. शीटसुद्धा पाम ऑइलसाठी पास केली जाते. पाम ऑइल प्रोटेक्ट्स द टिन coated surface from the attack of atmospheric oxygen. The sheet is finally pressed between the rollers to remove the excess of tin.
शीट कुठं ठेवली जाते? रोलर्समध्ये ठेवली जाते टू रिमूव्ह द एक्सेस ऑफ टीन. एक्सेस जे टीन आहे ते निघून जायला. अँड अलॉय ऑफ द बेस मेटल आयर्न ऑर स्टील अँड कोटिंग ऑफ द मेटल फॉर्म्स ऑन द surface of the base metal. An alloy of the base metal and coating metal forms on the surface of the base metal. आता ॲडव्हान्टेज काय आहे बघा टिनिंगचं. मेटल शोज अ गुड रेजिस्टन्स अगेन्स्ट ॲटमॉस्फेरिक करोजन. म्हणजे ॲटमॉस्फेरिक करोजनच्या अगेन्स्ट गुड करोजन आहे. परत मेटल इज अ नॉन टॉक्सिक आहे. वाईडली युज्ड फॉर द कोटिंग ऑफ स्टील, कॉपर अँड ब्रास शीट. स्टील, कॉपर आणि ब्रास शीटसाठी हे काय केलं जातं? वापरलं जातं आणि हे नॉन टॉक्सिक आहे. आता लिमिटेशन काय आहेत बघा. टिनिंग इज अ काइंड ऑफ अ कॅथोडिक कोटिंग. दस इवन अ स्मॉल क्रॅक इन द कोटिंग result in the corrosion of the base metal. Therefore, it is not preferred method of the corrosion control. हे काय आहे? एक प्रकारचं कॅथोडिक कोटिंग आहे ज्यामध्ये काय केलं जातं? स्मॉल कोटिंगमध्ये स्मॉल क्रॅक जरी असला तरी त्या बेस मेटलचं काय होतं? करोजन केलं जातं. त्यामुळं ही करोजन करण्यासाठीची प्रिफर्ड मेथड नाही आहे. मग मेल्टिंग पॉईंट ऑफ द टीन मेटल इज व्हेरी लो, 232 डिग्री सेल्सिअस. त्या therefore टीन आर्टिकल्स और युटेन्सिल कॅनॉट बी यूज्ड ॲट हायर टेम्परेचर. ह्याचा मेल्टिंग पॉईंट काय आहे? 232 डिग्री सेल्सिअस आहे. त्यामुळं काय करतात दुकानवाले? त्याचे युटेन्सिल किंवा त्याचे टीन आर्टिकल कॅनॉट बी यूज ॲट हायर टेम्परेचर. जर हायर टेम्परेचरला असतील तर ते काय करत नाहीत? ते यूज करत नाहीत. आता ॲप्लिकेशन ऑफ टिनिंग बघूया. आता त्याचा यूज काय आहे? द आयर्न ऑर स्टील कंटेनर कोटेड विथ द टीन मेटल आर युज्ड फॉर द स्टोरेज ऑफ फूड स्टफ अँड ऑइल. म्हणजे बघा फूड स्टफसाठी आणि ऑइलसाठी काय केलं जातं? आयर्न ऑर स्टील कंटेनर कोटेड विथ द टीन मेटल आर युज्ड फॉर द स्टोरेज. म्हणजे स्टोरेजसाठी तुम्हाला फूड स्टफ आणि ऑइल्ससाठी टिनिंगची मदत होऊ शकते. टीन कॉपर शीट्स आर युज्ड फॉर मेकिंग, कुकिंग युटेन्सिल अँड रेफ्रिजरेशन इक्विपमेंट. म्हणजे मेकिंग, कुकिंग आणि युटेन्सिल आणि रेफ्रिजरेशन इक्विपमेंट. आता डिफरन्स बघूया आपण गॅल्वनायझिंग आणि टिनिंगमधला. आता गॅल्वनायझिंग आणि टिनिंग बघा. यामध्ये प्रत्येकाच्या काय करायच्या डेफिनेशन लिहायच्या. इट इज द प्रोसेस ऑफ कवरिंग द सर्फेस ऑफ आयर्न ऑर स्टील ऑब्जेक्ट विथ द थिन लेअर ऑफ द झिंक मेटल टू प्रिव्हेंट द करोजन. प्रोसेस ऑफ द कवरिंग द सर्फेस ऑफ द स्टील विथ द थिन फिल्म ऑफ द टीन मेटल टू प्रिव्हेंट द करोजन इज नोन ॲज अ टिनिंग. परत काय म्हटलंय बघा. Being more electropositive, zinc layer protects the iron base metal sacrificially from corrosion. म्हणजे इलेक्ट्रोपॉझिटिव्ह होऊन काय करतो? झिंक काय करतो? आयर्न बेसला प्रोटेक्ट करतो. टीन मेटल प्रोटेक्ट्स द आयर्न बेस मेटल फ्रॉम करोजन. आयर्न मेटलला पण काय करते? टीन मेटल प्रोटेक्ट करते ड्यू टू इट्स नोबल नेचर अँड हायर करोजन रेजिस्टन्स. त्याच्या ग्लोबल नेचरमुळं आणि काय केलं जातं? हायर करोजन रेसिड्युअन्समुळं. म्हणजे हाय करोजन काय करतात? ते रेजिस्ट करतं. तर बघा इन द गॅल्वनाइज्ड आयर्न ऑब्जेक्ट द झिंक मेटल कंटिन्युअसली प्रोटेक्ट्स द अंडरलाईंग आयर्न इवन इफ द कोटिंग इज ब्रोकन. इन द गॅल्वनाइज्ड आयर्न ऑब्जेक्ट झिंक मेटल कंटिन्युअसली प्रोटेक्ट द अंडरलाईंग आयर्न. म्हणजे झिंक मेटल काय करतो? जो त्याच्या खाली आयर्न आहे त्याला काय करतो? प्रोटेक्ट करतो. इवन इफ द कोटिंग इज ब्रोकन. कोटिंग जरी ब्रोकन झालं, मोडलं, तरी सुद्धा झिंक काय करतो? त्याच्या खाली जो आयर्न आहे त्याला प्रोटेक्ट करतो. तसं टीन काय करतो? टीन प्रोटेक्ट्स अंडरलाईंग बेस मेटल टिल द कोटिंग इज इंटॅक्ट. जोपर्यंत कोटिंग हे मेटलच्या इंटॅक्टमध्ये आहे, म्हणजे मेटलच्या सरफेसवर जोपर्यंत टीनचं कोटिंग आहे तोपर्यंत तो काय करतो? मेटलला प्रोटेक्ट करतो. एनी क्रॅक इन द कोटिंग, जर समजा त्या कोटिंगमध्ये काहीतरी क्रॅक झाला आणि कॉजेस रॅपिड लोकलाइज्ड करोजन ऑफ अंडरलाईंग आयर्न मेटल. त्यामुळे काय होतं? रॅपिड म्हणजे फास्टली काय होतं? त्याचं करोजन होतं आयर्न मेटलचं. आता बघा गॅल्वनाइज्ड आयर्न कंटेनर्स कॅनॉट बी यूज्ड फॉर स्टोरिंग ॲसिडिंग फूड स्टफ ॲज अ झिंक रिॲक्ट विथ द फूड ॲसिड अँड फॉर्म्स टॉक्सिक कंपाऊंड. म्हणजे गॅल्वनाइज्ड आयर्न कंटेनर हे तुम्ही डबा भरून द्यायला किंवा माल वगैरे भरायला हे वापरू शकत नाही. का? तर यांच्यात झिंक असतो जो आपल्या अन्नाशी मिसळला तर काय होते? पॉयझनस सबस्टन्स तयार होतो. त्यामुळं टॉक्सिक फूड तयार होतं. त्यामुळं हा यूज केला जात नाही ॲज अ फूड स्टफ म्हणून. टीन कोटेड युटेन्सिल असतात, म्हणजे ज्या मेटलवर टीनचं कोटिंग असतं अशी जी भांडी असतात ती काय म्हणून यूज केली जातात? फॉर स्टोरिंग एनी फूड स्टफ ॲज टीन इज अ नॉन टॉक्सिक. म्हणजे त्यामध्ये तुम्ही कोणत्याही भाज्या ठेवू शकता आणि ते कसं असतं? नॉन टॉक्सिक असतं. इन दिस प्रोसेस अमोनियम क्लोराईड इज यूज्ड ॲज अ फ्लक्स.
आणि या प्रोसेसमध्ये झिंक क्लोराईड इज युज्ड ॲज अ फ्लक्स.